भाजप कार्यालयासमोर जल्लोष। बिहारमधील भाजपा एनडीएच्या विजयाबद्दल शुक्रवारी सोलापूर शहर भाजपाच्या वतीने मनपा निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सिव्हिल चौक येथील भाजपा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करत विजय साजरा केला। यावेळी शहराच्या कार्यकर्त्यांनी रघुनाथ कुलकर्णी यांना मिठाई भरवत जल्लोष केला। शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि रंजिता चाकोते यांनी फुगडी खेळत जल्लोष केला। भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई वाटप करत यावेळी कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्री राम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो अशा घोषणा दिल्या। यावेळी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, रंजिता चाकोते, रफिक सय्यद, अक्षय अंजिखाने, सुधा आळीमोरे, अश्विनी चव्हाण यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते। जवळजवळ म्हणजे 1985 सालापासून आम्ही सगळेजण विद्यार्थी परिषदेपासून सगळेजण बरोबर काम करतोय। तसंच विद्यार्थी परिषद भारतीय जनता पार्टीमध्ये पण आमचा सगळ्यांचा प्रवास सगळ्यांचा मिळूनच चालू आहे। म्हणजे रघुनाथजी असतील, मी असतील, देशपांडे साहेब असतील, आमचे सगळ्यांचा प्रवास आहे आणि 40 वर्षापासून सातत्याने हा प्रवास आमचा चालू आहे। आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जे आम्हाला मिळालेलं आहे, जे पदं मिळाली आहेत किंवा आम्हाला सत्ता मिळाली म्हणून नाही, पण ज्या गोष्टी, जे संस्कार पार्टीकडून आम्हाला मिळालेले आहेत, त्या संस्काराचं आज फलित म्हणून देशभरामध्ये सगळीकडे भारतीय जनता पार्टीचा विजय होताना दिसतो। बिहारचा विजय आपण सगळ्यांनी आता जल्लोष साजरा केला। अनेक वर्षापासून बिहारच्या विजयाची तयारी चालू होती। म्हणजे मागच्या लोकसभेपासून तर आपण चालू केलेलीच होती, विधानसभेमध्ये, आणि आता आपण बघितलं असेल तर इतके बारकावे बिहारच्या निवडणुकीमध्ये बिहार जिंकणं सगळ्यांना वाटत होतं की अशक्य आहे। लालू प्रसाद पासून ते नितीशजींपर्यंत सगळ्यांना असं वाटत होतं की शक्यच नाही बिहारची निवडणूक आपण जिंकणं, परंतु हा करिश्मा झालेला नाहीये। ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे बिहारचं यश